पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आशा, सगळ्यांना जेवायला बोलून आण जा। होय। मोठी आई, ही नैवेद्याची थाळी तर इथं आहे, मग ही थाळी कोणासाठी आहे? अजून देव आहेत का? देव नाही, देवीच आहे। हो, कुठे? ते काय माझ्या समोर उभी आहे। काही पण काय मोठी आई। अगं खरंच तुमच्यासाठीच आहे। आता घरी जाऊन स्वयंपाक करू नको, तिघांना पुरेल एवढे दिले। हो पण नको। मुक्ता, देवीचा प्रसाद येतो, नाही नाही म्हणायचं। तू तर खूप मदत झाली तुझी। आता जरा ताई ताई, तुला अन्न विचारत होते, किती वेळ भात लावायचा होता? गजा, आज आपण स्वयंपाक नाही करायचा। मोठी यांनी थाळी दिली आपल्यासाठी। अयो, एवढं सगळं आपण खायचं? हा। गुलाबजामुन। गजा, इथे नाही, आपल्या खोलीत जाऊन खायचं। चल। चल। थांब। हे श्रीमंतांचं खाणं आहे, हे तू कुठे घेऊन चाललीस? खरं तर ना, तू या ताटाला हात सुद्धा लावायचा नाहीस। शी, तोंडाला पाणी सुटलं तुझ्या। तर घर काम करणारी बाई आहेस तू, असला हावरटपणा तुला शोभत नाही। माधवी, तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतेयस? मला कळतंय, पण तुम्हाला समजत नाहीये तुम्ही काय करताय ते। नाही, मला चांगलंच कळतंय। अगं प्रसादाचं ताट आहे ते, खातील ना ते? प्रसादाचे 2 घास जातील त्यांच्याही पोटात। हे जे प्रसादाचं ताट आहे ना, हे 2000चं तरी असेल, आणि यातलं जे चांगलं सुंगलं अन्न आहे ना, ते आम्हाला मिळावं म्हणून रावसाहेबांनी रक्ताचं पाणी केलंय, आणि तुम्ही खुशाल अन्नदान करताय। तुम्हाला अन्नदानच करायचंय ना, मग आपण रोज 100 पाकिटं देतो की गोरगरिबांना? त्या 3 पाकिटं वाढवायची की यांची। मी मला इतकं समजतंय, एखाद्याच्या हातनं भरलेलं ताट हिसकावून घेणं चुकीचं आहे। दे ताट इकडे। हो पण माधवी, दे। घ्या। मला ना जे पटतं ते मी बोलते, पण नेहमी मीच चुकीची ठरते। अगं माधवी, ए नाही काकी, तू अजिबात चुकली नाहीयेस। हिला ते कधीच पटणार नाही। कसं आहे, अशा लोकांसमोर मी किती ग्रेट आहे हे दाखवायची ती एकही संधी सोडत नाही। रेणुका, नीट बोल। अगं हे नीटच होतं, आणि काकी जी म्हणतेय त्यात काय चुकीचं आहे? या अन्नासाठी दादांनी ज्या खस्ता खाल्ल्यात ना, त्याची जाणीव सगळ्यांना असायलाच पाहिजे, म्हणजे याची उधळपट्टी नाही होणार। उधळपट्टी हा शब्द तुझ्या तोंडात शोभतोय का? आणि जीभ जरा जास्तीच लांब होत्या तुझी रेणुका। बस बस बस,
झालं, चला नाट्य करायला घ्या. रेणुका, ये बाळा, चल जेवायला. ताई, तुम्हाला द्यायचंय ना ताट तर द्या तुम्ही. म्हणजे माझं तसं काही नाही हो, पण द्यायच्या आधी थोडा विचार करा. लेकराला गुलाबजाम मिळाला नाही रे. माधवी, मावशी एक विचारू? राधे, विचार की बाळा, विचार ना. श्रीमंताचं जेवण श्रीमंत झाल्यावर खाता येतं का खाल्ल्यावर श्रीमंत होता येतं? हो चला, त्याचं सगळं बोलणं तुमच्या ह्याच्यावरून गेलंय, डोक्यावरून गेलंय. चला जेवायला चला. मुक्ता, अगं नको बोलण्याकडे लक्ष देऊ तिच्या. जाऊ दे, विसरते. घे. नको मोठी आहे. लेकराच्या तोंडासमोरच काढून घेतलं त्याने. आता ते ना गोड लागणार ना अंगी लागणार. नको. आता तिचा राग माझ्यावर आणि अन्नावर काढणार आहेस का तू? तुमच्यावर नाही मोठी आहे, तुमचं काळीज लय मोठं आहे. तुमच्या काळजाचा तत्कुर जरी इतरांचा असतो तरी या घरात भुकेचा अपमान कधीच झाला नसतं. गजा, जा अण्णांना सांग मी येते भात लावायला. सांगतो ते. जा. मुक्ता, अगं देवीचा प्रसाद आहे हा. प्रसादाला तरी नाही नको म्हणून. मोठी आहे, देवीच मला नको खाऊ म्हणते. तिला वाटत असेल नवरात्रीच्या 9 दिवसाच्या युद्धात मी उपाशी असताना ही कशी खुशाल खाऊ शकते. बरोबर आहे तिचं. युद्ध माझं पण चालू आहे ना. आता तिला माहिती आहे मी आवरत नाहीये, पण नाही खरंय. हे थाट हातात आलं तेव्हा थोडा लोभ झाला होता. माझ्या माणसांसाठीच झाला होता, पण झाला होताच ना. याचं प्रायश्चित मी केलंच पाहिजे. आता आईसारखं मी पण उपास करणार. 9 दिवसांचा कडक उपास. या 9 दिवसात पोटात पाण्याशिवाय काहीच जाणार. मुक्ता, का त्रास करून घेतेस तू स्वतःला एवढा? 9 दिवस उपाशी राहणं सोपं नाहीये, अवघड आहे ग. उलट अजिबात अवघड नाहीये. आमच्यात कित्येकदा असं उपास घडतच असते आणि त्याला देवाचं नाव लावलं की भूकच लागत नाही. दिवस सहज निघून जातो. ताई, तुम्ही येताय ना? रावदादांना तुम्ही वाढल्याशिवाय जेवण जात नाही आणि सगळ्यांना इतक्या भुका लागल्यात ना. 5 मिनिट उशीर झाला तर इतक्या भुका लागल्यात का सगळ्यांना? मुक्ता 9 दिवस उपाशी राहणार आहे. अगो बाई, हो का? माधवी, हे अजिबात चांगलं केलं नाहीस तू. हे बघा ताई, तुम्ही मला ना हवं ते बोला. नाही म्हणजे माझं तसं काही नाही हो, पण या घराची मान मर्यादा जपावी म्हणून मी बोलते. हो का? दे. हो. आणि आता जप जी काय मान मर्यादा जपायची ती.
अण्णा आज तांदूळ मी काढून दिले. भात बघा कसा भारी लागतो, गुलाबजामुन सारखा. शी, तोंडाला पाणी सुटलं तुझ्या. तर घर काम करणारी बाई आहेस तू. असला हावरटपणा तुला शोभत नाही. हे श्रीमंतांचं खाणं आहे. खरं तर ना, तू या ताटाला हात सुद्धा लावायचा नाहीस. या अन्नासाठी दादांनी ज्या खस्ता खाल्ल्यात ना, त्याची जाणीव सगळ्यांना असायलाच पाहिजे. लेकराला गुलाबजाम मिळाला नाही रे. ए बस बस बस, नाहीतरी भूक नाहीच. ते बरंच झालं. त्या आगाऊबाईला अशी शिक्षा व्हायला हवी. दादा आलं ये बस. दादा जरा बोलायचं होतं. अरे त्या सारंगला आधी फोन लाव. त्याला विचार कुठे आहे. दुपारच्या जेवणाला तो सगळ्यांच्या सोबत पंक्तीला असायला हवा होता. हो दादा, मी फोन लावतो त्याला. तुम्ही काळजी नका करू. दादा अरे हा, तू काहीतरी सांगत होतास ना. दादा ती पोरगी फार रगेल वाटते. एकतर तिचं संबळ वाजवणं डोक्यातून जात नाहीये. त्यात मगाशी थाळी हातातून काढून घेतल्यानंतर 9 दिवस कडक उपवास करणार अशी शपथ घेतली तिने. नेमकं कोणाला दाखवायला करते ते पण आपल्या घरात. दादा हिला हकललं पाहिजे. आणि मग पूजेला संबळ वाजवणारा नाही भेटला तर संबळवाला येणार, काळजी करू नका. दादा तुमचा शब्द कधी पाडलाय का? मगासारखा आरडाओरडा न करता यांना घरातून बाहेर काढू. कोणाला चान्सच नाही मिळाला पाहिजे यांना थांबवायला. कसं असं काहीतरी करतो ना, त्या आत्मारामला जास्त त्रास होईल. मग त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आणि बापासोबत पोरीला पण जावंच लागेल. दादा संबळवाला पण येणार आणि ती रगेल पोरगी आपल्या घरातनं बाहेर पण जाणार. वा, फार छान झालाय गुलाबजाम. पदार्थांची चव जशी जिभेला कळते ना, तशी शब्दांची कळायला हवी होती. मग तिने तुला बोलूच दिलं नसतं माधवी. जोरदार भूक लागली मला, पटकन वाढ. काय झालं? माझं काही चुकलंय का? अरे तुझं काहीच चुकलं नाही. तसा रिवाज आहे आपला. पुरुषांना वाढल्याशिवाय बायका जेवत नाहीत. असलं कसलं रिवाज? म्हणजे मला जेवायचंय म्हणून माझी आई, बहीण आणि काकी जेवणावर उठणार? तर आई तू पण प्लीज, तुम्ही सगळे खाली बसा. अरे अरे प्लीज यार, बसा ना. आई तू बस. काकी बस ना. हो बस. गायत्री, तू अनकम्फर्टेबल काय? स्थिर बस. अगं शांत बस. स्माइल. स्माइल कर. गुड.
तुम्ही जेवत का नाही आहात? अरे तू सुरुवात कर, तू सुरुवात केलीस की जेवतो आम्ही पण. अरे यार आशा थांब, वाढू नकोस. तुम्ही जर असं वागणार असाल ना तर मला जेवायचं नाही. अरे सारंग, झालं म्हणजे आता अजून एक जण उपाशी राहणार आहे. अजून म्हणजे कोण नाही जेवलंय? ही काय ही मुक्ता एक नाही तब्बल 9 दिवस उपाशी राहणार आहे. उपास करणार आहे, उपास. पाण्याशिवाय काय बी घेणार नाही म्हणते. मला तर बाई अजिबात नाही जमायचं. म्हणजे उपाशी राहायचं आणि एवढं काम पण करायचं. हिला कसं जमणार आहे काय माहिती. हा पण हिला काही झालं ना तर माझ्याकडे बोट नाही करायचा. माझ्यावर आधीच कामाचा लई लोड आहे. त्यात एवढं जास्तीचं काम करून मला काही झालं तर मग या घराचं काय होणार. आशा जरा मध्ये मध्ये पाणी पीत जा. आई अगं मला जस्ट आठवलं, मला एक इम्पॉर्टंट फोन कॉल करायचा आहे आणि खूप वेळ चालेल. माझं ताट तू माझ्याच रूम मध्ये पाठव. हा सारंग, अगं आई पटकन, खूप इम्पॉर्टंट कॉल आहे मला. मी आलो. सारंग पण 9 दिवस उपास, ते पण काही न खाता. असं का करते ती? काहीतरी चुकीचं घडतंय. तिचा चेहरा पण सांगत होता. नेमकं काय घडतंय कळायला पाहिजे. हे घ्या तुमच्या जेवणाचं ताट. काही लागलं तर आवाज द्या. का 2-4 पोळ्या आणूनच ठेवू मी इथं. की असं करता का, मला आवाजच देता का? मला काही नको. तुम्ही सगळे जेवलात का? मी काय आता एवढ्यातच जेवले. मला माझं जेवण पटकन सपावं लागतं. काय ना आता मालकांची दुपारची झोप होईल, मग त्यांना चहा लागतो. पण आता कधी कधी काहीतरी उशीर होतो. ऐक ना, माझा प्रश्न फक्त एवढाच होता की घरातले सगळे जेवले का? हा म्हणजे तेच सांगते ना. म्हणजे मी जेवले नंतर बाकी काही आलं. एक मिनिट मी तुला 3 ऑप्शन्स देतो, त्यातलं एक निवड. ए म्हणजे हो, बी म्हणजे नाही आणि सी काही लोक बाकी आहेत. आता सांग. काय झालं? तू नर्वस का झालीस? कारण की मला समजच ना की एवढ्या कमी शब्दात कसं उत्तर द्यायचं. नाही म्हणजे मी बोलायला लागले ना तरी मला जास्त शब्द लागतात. मग एवढं कमी याच्यात कसं होणार. म्हणजे मी एकटी असते ना तेव्हा पण मला बोलताना लई बोलावं लागतं बघा. मला जमतच नाही. मग मीच मला बोलते की नको बोलू बाई, नको बोलू, गप्प बस. मला समजलं, सगळं समजलं. बरं झालं बाई, कोणाला तरी समजलं. मी काय म्हणत होते? मी आता जेवतो. जेवतो. मग तुम्हाला काहीतरी नाही लागणार, काहीच नाही लागणार. जातो आता. बरं. आशा, ते मुक्ताने उपास धरायचा का ठरवलं? बोल. माधवी ताई, एका शब्दात उत्तर दिलं मी. वाह, एका शब्दात लई भारी. नाही 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 नाही, असं नाही जमणार. मी एका शब्दात उत्तर दिलं तर मग साचलेल्या त्या सगळ्या शब्दांचं काय होणार. ते माझ्या पोटात उड्या मारून घायाळ करतील ना मला. नाही नाही, मला नाही जमणार बाई. नाही 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 नाही, असं नाही जमणार, असं नाही जमणार. माझा संशय खरा होता. माधवी काकीमुळेच तिने उपास धरलाय. ती जेवणार नसेल तर माझ्या घशाखाली तरी घास कसा उतरणार. ठरलं, जोपर्यंत ती जेवणार नाही ना तोपर्यंत मी पण जेवणार. खूप जोराची भूक लागली यार. कसं जमणार आहे मला. काही करून तिला उपास सोडायला लावावाच लागेल, तर भुकेनं माझा जीव जायचा.